आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सभेने सादर करीत आहोत जल्लोष 2025. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो हाय. हाऊ आर यू लॅड्स. माफ करा दोन्ही भाषांमध्ये बोलावं लागतं. काय करणार आजचा आपला माहोलच तसा आहे. असो तर आज समोर बसलेले सारे भारतीय आयर्लंडच्या धर्तीवर इथल्या जमिनीवर आपल्या आयुष्याचे भविष्य पाहतात. पण महत्वाची गोष्ट मनात मराठीपणा अजून जिवंत आहे आणि जो तो आपापल्या मातीशी जोडून देखील आहे. तेव्हा समोर बसलेल्या सारे गणेश भक्तांचं आपल्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती ज्यांचं वंदन करतो असा आपला विघ्नहर्ता विनायक आपला हाच गणपती बाप्पा कधी आपल्याकडे 10 दिवसांसाठी तर कधी 5 दिवसांसाठी येतो. कदाचित महाराष्ट्रातील कोकणांमध्ये तो फक्त 1.5 दिवसांसाठी येतो. पण हा आपल्या मराठी मंडळचा बाप्पा मात्र 1च दिवस असणार आहे आणि संपूर्ण धमाल करून जाणार आहे बरं का. तेव्हा तुम्हा सर्वांचं आपल्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत. टाळ्या. हे तिकडे सगळे आवरून घ्या रे. कॉस्ट्युम तारा ठेवा, नेपथ्य तारा ठेवा आणि चक्री घ्या चक्री. मंडळी आली आहेत. चक्री घ्या म्हणता म्हणता मला चक्कर येऊ लागली. गणपती बाप्पा उत्स्फूर्तपणा येत नाहीये आतून. गणपती बाप्पा काय म्हणता. ओ कोण आपण कोण. नाही प्रेक्षकांना बसायची सोय समोर केली आहे म्हटलं. हा आमचा स्टेज असेल आणि सगळे जाणकार प्रेक्षक समोर बसलेले आहेत. ओ जाणकार ते ऐकलं ना. हो कॉस्ट्युम मेकअप सगळं ऐकलं की मी. तुम्हाला नाटक सादर करायचंय अर्थात. तर या रे मंडळी. अशा प्रसंगावरती मात करायलाच हवी. मालुसकर देव आहात आपण आणि तो राजा, तुच्छ राजा तुम्ही देव. हरिश्चंद्र म्हणा. परंतु राजा हरिश्चंद्र, मी विश्वामित्र, आमच्या मनात काय चाललंय हे लोकांना कसं काय कळणार? ते 4-4 ओळींमध्ये पाट्यांवरती लिहून आपण लोकांसमोर दाखवणार आहोत.
प्रेक्षक वाचतील ते हरिश्चंद्र म्हणा. ओ कोट, तुम्ही पाट्या म्हणाल्यात का आता? हो. म्हणजे त्या आमच्या पुण्यात असतात पाट्या तशा? कोणत्या? उदाहरण द्यायचं झालं तर ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखं नाचू नये अशा. मुळात त्या पाट्यांचा इथे काय संबंध? तेच म्हणतोय मी, पाट्या पाहिजेतच कशाला? आपण सबटायटल टाकू की? अहो, मुळात लोकांना आवाज ऐकूच येणार नाहीये तर सबटायटल लावून करायचं तरी काय? आम्हाला आमचं सादरीकरण करू दे. हो, करा. विनाकारण मध्ये मध्ये नको. चला पुन्हा एकदा सुरू करूया. वैद्य, वाक्य घ्या. गुरुवर्य, मला वरदान पाहिजे. वा वा, विश्वमित्र आहे, आपला मित्र नाही. मान्य आहे मला, देव शोभत नाहीये, पण नाटक आहे की नाही? पुन्हा एकदा छान म्हणू रे. म्हणा बरे. म्हणतो रे. गुरुवर्य, मला वरदान द्या. वा वा, सुरात म्हणता का? अर्धांगवय झाला होता का हरिश्चंद्राला? ओ कोट, कोणता व्ह्यू? अर्ध अंग व्ह्यू? अर्धांग वायू. अर्धांग वायू म्हणजे पॅरालिसिस म्हणायचं का तुम्हाला? अर्थात. अच्छा. चला पुन्हा एकदा. छाती ताट, राजा वाटल्या पाहिजे. कुस्ती खेळायची नाही आपल्याला विश्वामित्राबरोबर. राग नंतर काढा. आपण रागी. देव देव देव. आहा, हरिश्चंद्र राजा असला तरी तो विनम्र, हात जोडलेले, झुकलेला झुकलेला. आणि ही आमची तारामती. हिच्या मिशा काय आहेत अजून? अहो काका, बाप जिवंत आहे माझा अजून. अरे पण तारामती स्त्री होती ना. हो हो हो. आता एक विचार करण्यासारखं काय आहे? अहो पण ते वडील जिवंत असताना मिशा कापत नाहीत ना. आम्हाला तर ऑफिसमध्ये क्लीन शेव लागते बाबा. पार्ट टाइम करतोय तो अजून. अरे तो राजा हरिश्चंद्र मिशीवाली बाई का करे? अहो ते काय काय बायकांना असते ना अशी थोडी थोडी. ह्या पुरुषांना आहे ना स्त्री पार्टी म्हणून नट काम करून घेणं असंभव. ओ कोट, मी काय म्हणतो, मुळात तुम्ही पुरुषांकडनं का स्त्री पात्र करून घेताय? एखादी सुंदर अशी मुलगी किंवा हिरोईनला का नाही कास्टिंग केलं? ए वेड्या, अरे स्त्रिया अजून नाटकात काम नाही करत रे. चल काही पण. एक मिनिट, नक्की कुठल्या काळातलं नाटक आहे आणि तुमचं नाव काय म्हणाल? मी दादासाहेब फाळके. काय? दादासाहेब फाळके, द ग्रेट दादासाहेब फाळके, मराठी सिनेमेसृष्टीचे जनक. होतं काय? अहो हे पाया पडलो, पाया पडलो, बोला. ए सर तुमचं काय? मी काही सृष्टीचा जनक वगैरे नाही. मी आपला साधा सरळ मनुष्य. बुडालेमधून कलेचा नाद म्हणून फाईन आर्टचा अभ्यास केला आणि नंतर तिथेच छपाईचा व्यवसाय चालवला. आणि सध्या चालचित्रांचा व्यवसाय मला अख्ख्या भारतात नाही तर संपूर्ण जगात रुजवायचा. वा. तर मुळात सिनेमा म्हणजे काय तुम्हाला हे सांगतो. पाऊणींच रुंद आणि 2 मैल लांब अशी ती पट्टी आणि त्यामध्ये कलाकारांच्या भावना, प्रेक्षकांच्या मनोवासना त्या गुंडाळल्या जातात आणि सादर केल्या जातात. तसं असतं चित्रपट. अहो कोट, 2 मैल लांब कशाला पाहिजे आता? हो, साधा फोन काढायचा आणि म्हणायचं 2 जीवित पूर्ण चित्रपट बसतो, नाही का? 2 जीवित आणि एवढ्याशा यंत्रणेत? हो. ही कोणती यंत्रणा? ही तर टेक्नॉलॉजी आहे. बर चला मग सैर करूया तुमच्या या टेक्नॉलॉजीची. चला. चला. तुमचं काय? पुढची तयारीला लागा आणि मिशी काढून घ्या. दादा, मी काय म्हणतो,
गाणी आहेत का? संगीत म्हणायचंय का तुला? गाणी ढाचिक ढिचिक. ढच्चिक टिच्चिक नाही, आमच्या वेळी फक्त दुच्चिक दुच्चिक. म्हणजे वाद्य संगीत. अहो तुम्हाला सांगतो, तुमच्या सिनेमा सृष्टीसोबत आपली म्युझिक इंडस्ट्री सुद्धा टॉपला चालली बरं का, एकदम टॉपला. अहो अवधूत गुप्ते, आर्य आंबेकर, महेश काळे, एवढंच काय तर वैशाली ताई सुद्धा. हो, आज त्यांचा काहीतरी कॉन्सर्ट. हा ते पण आहे म्हणे. हो. बघूयात आपण. ही तर आजकालची नावं झाली. स्वर्गामध्ये जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आमची सकाळ आजही पंडितजींच्याच आवाजाने होते. आशाताई, उषाताई अजूनही त्यांच्या कोकळी कंठाने आमची कान शांत करत असतात. दादा तुम्ही आता हिस्टॉरिक फील देताय बरं का, एकदम हिस्टॉरिक. तुम्हाला सांगतो, आपल्या आयर्लंडमध्ये सुद्धा आपली भारतीय सृष्टी, आपली भारतीय म्युझिक इंडस्ट्री जपणारे काही कलाकार आहेत. दाखवू तुम्हाला? बघायचंय? हो जरूर. चला.